यांच्या जन्मोत्सवानिमित्त मालवणात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मालवण तालुका आचरा तिठा येथे शिवजयंतीच्या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। जिल्हा प्रमुख दत्ता सामंत या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक होते। आयोजित या कार्यक्रमाला आचरा तसेच परिसरातील विविध गावांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। उपस्थित डॉक्टरांनी नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही केले। कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज शिवजयंती आहे। शिवजयंती तुम्हा सर्वांना, सर्व हिंदू बांधवांना नंबर रावले शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा। आणि त्याच निमित्ताने आज आचरा येथे आचरा बाजारपेठ या नाट्याच्या ठिकाणी नेत्र आयोजन केलेलं आहे। तर एकंदरीत आपल्या या शिबिराच्या आयोजनाबद्दल थोडक्यात काय सांगा? नेत्र शिबिर, तपासणी शिबिर अत्यंत महत्वाचा घटक आहे। शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे जो आपल्याला 80% ज्ञान मिळवून देतो। त्यामुळे हा अवयव लहानपणापासून तो ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी आपला सुरक्षित राखणे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणे हे महत्वाचे आहे। आणि म्हणून लोकप्रिय आमदार निलेश नारायणराव राणे, दादा राणे साहेब यांच्या माध्यमातून आणि दत्ताजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे। ही एक चांगला योगायोग म्हणता येईल, कारण शिवाजी महाराज हे नुसते स्वराज्य संस्थापक नव्हते, तर समाजातील सगळे घटक जात पात पंथ न विसरता सगळ्यांना बरोबर घेऊन हे स्वराज्य स्थापनेचं, राष्ट्र उभारणीचं कार्य करणारे आणि तोच वारसा या ठिकाणी दत्ताजी सामंत ही सगळी मंडळी ही घेत आहेत। आणि म्हणूनच या पंचक्रोशीतील सगळ्या नागरिकांची दृष्टी चांगली व्हावी, त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं म्हणून हे नेत्र शिबिर हा योगायोगानं चांगला आहे। शिवजयंती आणि नेत्र शिबिर हे या ठिकाणी दोन्ही होत आहे, त्यामुळे हा एक दुग्ध शर्करा योग म्हणता येईल। आणि ज्याने आयोजन केले ते सगळी मंडळी, ही सगळी कार्यकर्ते, त्यांची त्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगलं आरोग्य लाभो आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गेले 2-3 दिवस जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना चांगलं यश मिळो आणि पंचक्रोशीतील लोकांचं नेत्र हे चांगले आरोग्य राहो असं मला वाटतं। आपल्या या शिबिराला जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। काय सांगाल? हा कुठलंही आरोग्य शिबिर म्हटलं की सामान्य लोकांना जवळचं वाटत असतं आणि त्यामागे कार्यकर्ते काम करत असतात, त्यामुळे ते अधिक जवळचं वाटतं आणि त्यामुळे असं शिबिर हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून पंचक्रोशीतील जवळजवळ आणि या ठिकाणी नुकतेच निवडून आलेल्या या 2 जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी आणि पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर हे दोघेही कार्यकर्ते उत्तम आहेत। त्याने आपल्या अगदी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हा एक चांगला योगायोग घडवून आणलेला आहे। त्याबद्दल त्या दोघांना उदंड आशीर्वाद द्यायला हरकत नाही। पंचक्रोशीतील मंडळी निश्चितपणे आशीर्वाद देतील, त्यांच्या कार्याला पुढील यश देतील। मी अशोक कांबळी ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे, त्याचबरोबर रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचा उपाध्यक्ष सुद्धा आहे आणि शिवाय मी योग शिक्षक आहे। तर त्यामुळे मला ह्या नेत्राचं आरोग्य कसं चांगलं पाहिजे त्यासाठी काय करता येईल त्यातले उपाय सुद्धा थोडे का होईना माझ्यापर्यंत येऊन त्या पोहोचलेले आहेत। तर या ठिकाणी पुन्हा एकदा ह्या शिबिराला आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना, अगदी आमदार निलेश राणे पासून तो तोंडवळकर पर्यंत ही नामावली आहे। त्याचबरोबर ह्या ग्रामपंचायत सदस्य, आपले सरपंच जयवंत फर्नांडिस, उपसरपंच संतोष मराशी आणि सगळी मंडळी, किती नावं आहेत प्रत्येकांची घेणं बरोबर नाही, परंतु त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी आपण कार्य करतो, हे कार्य चांगलं आहे, समाजसेवेचं आहे। त्या कार्यामुळे त्यांना उदंड आयुष्य लाभेल आणि त्यांचंही आरोग्य चांगलं राहील। पण मानसिक आरोग्य हे महत्वाचं असतं, ते राखण्यासाठी या ठिकाणी रामेश्वराचे आशीर्वाद, पंचक्रोशीतील सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावेत असं मी सद्भावना त्यांच्या बाबतीत व्यक्त करतो।